Hello everyone. In today's lecture, we are going to see last and remaining part of accounting concepts. In earlier two lectures, we have seen 8 concepts of accounting. त्याची link description box मध्ये दिलेली आहे. Now we'll start our new concept, that is dual aspect. Dual means double, aspect means side. दोन sides असतात कुठच्याही ट्रान्झॅक्शनच्या. त्याला म्हणतात dual aspect or dual concept, dual aspect concept. That is, every transaction or event has two aspect. दोन sides असतात कुठच्याही ट्रान्झॅक्शनला. डेबिट आणि क्रेडिट, जे आपण नंतर बघणार आहोत, काय डेबिट काय क्रेडिट ते. समजा मी काही गुड्स सेल केलेले आहेत, सो आय एम दी गिवर, मी ते गुड्स दिलेले आहेत, आणि एक कस्टमर आहे ज्याने ते वस्तू विकत घेतलेले आहेत, गुड्स विकत घेतलेले आहेत, सो ही विल बी अ रिसिव्हर. म्हणजेच ट्रान्झॅक्शन एकच झालेलं आहे. आपण म्हणजे मी गुड्स सेल केलेले आहेत आणि कस्टमरने ते विकत घेतलेले आहेत. तर माझ्या बुकमध्ये, माझं जे अकाउंटिंगचं बुक असेल त्याच्यामध्ये एंट्री काय येणार, सेल ऑफ गुड्स. आणि जो कस्टमर असेल त्याच्या बुकमध्ये एंट्री काय येणार, परचेस ऑफ गुड्स. राईट. म्हणजेच ड्युअल आस्पेक्टमध्ये दोन साईड्स असतात कुठच्याही ट्रान्झॅक्शनच्या, त्या आपल्याला एंटर कराव्या लागतात त्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये. This concept which recognize the fact that for every debit there is corresponding and equal credit. प्रत्येक गोष्टीला किंवा प्रत्येक ट्रान्झॅक्शनला जेवढी डेबिटला अमाऊंट असेल तेवढीच म्हणजे करस्पॉन्डिंग अमाऊंट क्रेडिटला पण मेन्शन करायची आहे. मी 4000चे गुड्स विकलेले आहेत, माझ्या बुकमध्ये सेलची एंट्री दाखवणार आहे ऑफ ₹4000 ओनली. आणि जो कस्टमर असेल त्याच्या पण अकाउंटमध्ये किंवा त्याच्या पण बुक्स ऑफ अकाउंटमध्ये तो 4000चीच एंट्री दाखवणार आहे, पण ती अपोजिट पॉईंट ऑफ व्ह्यूने, म्हणजे तो रिसिव्हर असणार आहे आणि मी गिवर आहे. ओके, हेच आहे ड्युअल आस्पेक्टमध्ये, की कुठच्याही ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट असतात, दोन साईड्स असतात, डेबिट आणि क्रेडिट. त्याप्रमाणेच ते अकाउंटच्या बुकमध्ये रेकॉर्ड करावे लागतात. नेक्स्ट, डिस्क्लोजर. डिस्क्लोजर कन्सेप्ट मीन्स व्हॉट. डिस्क्लोजर ॲज अ नेम इंडिकेट, डिस्क्लोज करायचं आहे, मीन्स यू हॅव टू ओपन इट. मग जे आपल्याकडे रेकॉर्ड्स असतात अकाउंटिंगच्या बुकमध्ये, ते सगळे रेकॉर्ड डिस्क्लोज करायचे आहेत, ओपन करायचे आहेत. कोणासाठी, जे युजर्स असतात त्या रेकॉर्ड्सची रिलेटेड. मग ते युजर्स कोण कोण असू शकतात. माझ्या बिझनेसमध्ये मी स्वतः युजर असणार आहे, बिकॉज आय एम दी ओनर ऑफ दॅट बिझनेस. नेक्स्ट, माझ्याकडे जे मॅनेजर्स असतील, एम्प्लॉईज असतील, कस्टमर्स असतील, गव्हर्मेंट असेल, गव्हर्मेंटला कशासाठी, टॅक्स पर्पजसाठी. मग हे सगळे जे युजर्स असतात अकाउंटिंगचे, ओके, अकाउंटच्या बुकचे, त्यांना प्रॉपर इन्फॉर्मेशन आपल्याला डिस्क्लोज करायची आहे, फेअर अँड प्रॉपर इन्फॉर्मेशन. तेच आहे डिस्क्लोजर कन्सेप्टमध्ये. The account must disclose all material information. Material means जे important things असतील, जी important information असेल ती सगळी डिस्क्लोज करायची आहे, काहीही न लपवता. जे आहे ते सगळं पिक्चर त्यांना दाखवायचं आहे युजर्सला. The accounting report should disclose full and fair information to the related parties. Related parties means same, owner, managers, employees, customers, government, सगळ्यांना फुल अँड फेअर जे पिक्चर असेल, इन्फॉर्मेशन असेल ती दाखवायची आहे. द फायनान्शियल पोझिशन अँड परफॉर्मन्स शुड बी डिस्क्लोज्ड व्हेरी ऑनेस्टली टू ऑल युजर्स. काहीही न लपवता. जरी आपल्याला लॉस झालेला असेल तरीसुद्धा तो आपल्याला आपल्या युजर्सला दाखवायचा आहे न लपवता. दॅट इज अबाउट डिस्क्लोजर कन्सेप्ट. नेक्स्ट इज मटेरियालिटी कन्सेप्ट. मटेरियालिटी मीन्स व्हॉट, इम्पॉर्टंट. ज्या इम्पॉर्टंट थिंग्स असतील त्याच बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायच्या आहेत आणि त्याच युजर्सला दाखवायच्या आहेत. आता इथे काय आहे, सगळंच दाखवायचं आहे युजर्सला. इथे काय आहे, फक्त मटेरियलिस्टिक ज्या गोष्टी आहेत, मटेरियल ज्या थिंग्स आहेत त्याच दाखवायच्या आहेत, इररिलेव्हंट थिंग्स दाखवायच्या नाही आहेत. According to this concept, financial statement should disclose all material item. Material item means important items जे असतील, ज्याच्यावरती डिसिजन बेस असेल, जे फ्युचरसाठी म्हणजे आपल्याला समजा फ्युचरमध्ये काही डिसिजन्स घ्यायचे असतील त्याच्यासाठी रिलेटेड जेवढी इन्फॉर्मेशन असेल
तेवढीच दाखवायची आहे किंवा तेवढीच रेकॉर्ड करायची आहे. बाकी जी इम्पॉर्टंट नसेल किंवा इररिलेव्हंट असेल, गरजेची नसेल, ती दाखवायची नाही आहे मटेरियालिटीमध्ये. Any item which is not significant, that is not important and is not relevant to the users need not to be disclosed in the financial statement. जी गरजेची नाही आहे, ज्याच्यामुळे डिसिजन मेकिंगवरती काहीही इफेक्ट होणार नाही आहे, अशा गोष्टी किंवा असे स्टेटमेंट दाखवायचे नाही आहेत युजर्सला. उगीच ओव्हरबर्डन करून घ्यायचं नाही आहे आपलं अकाउंट. ओके, दॅट इज मटेरियालिटी कन्सेप्ट. जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच दाखवायचं आहे, जे इररिलेव्हंट आहे ते दाखवायचं नाही आहे. अँड लास्ट, मॅचिंग कन्सेप्ट. मॅचिंग ॲज अ नेम इंडिकेट, मॅचिंग मीन्स वॉट, काय मॅच करायचं आहे. समजा आपण एखाद्या इयरमध्ये काही बिझनेस स्टार्ट केलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही रेव्हेन्यू मिळालेला आहे. नाव रेव्हेन्यू मीन्स वॉट, आपण आधी बघितलेलं आहे आधीच्या लेक्चरमध्ये. रेव्हेन्यू मीन्स एक्सपेन्सेस लेस करण्याच्या आधी जी अमाऊंट असते आपल्याकडे, ओके, त्याला म्हणतात रेव्हेन्यू. म्हणजे मी आज 10,000चे गुड्स विकलेले आहेत, तर ते 10,000 माझा रेव्हेन्यू आहे. मग त्याच्यातून मी एक्सपेन्सेस लेस केलेले नाही आहेत. मग आता एक्सपेन्सेस काय काय असू शकतात एखाद्या बिझनेससाठी? रेंट पे करायचं असेल आपल्या ऑफिसचं किंवा फॅक्टरीचं, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, एम्प्लॉईची सॅलरी असेल, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस असतील, काहीही असू शकतं. तर हे एक्सपेन्सेस लेस किंवा डिडक्ट करण्याच्या आधी जी अमाऊंट असते त्याला म्हणतात रेव्हेन्यू. मग मॅचिंग कन्सेप्टमध्ये सांगितलेलं आहे की रेव्हेन्यूजमधून एक्सपेन्सेस लेस करायचे आहेत किंवा ते मॅच करायचे आहेत रेव्हेन्यूजसोबत. According to this concept, revenues during an accounting period are matched with expenses incurred during that period to earn revenue during that period. म्हणजेच काय की तो रेव्हेन्यू अर्न करण्यासाठी, आता मी काही गुड्स सेल केलेले आहेत आणि मला रेव्हेन्यू म्हणजे पैसे मिळालेले आहेत, पण ते पैसे किंवा तो रेव्हेन्यू मिळण्यासाठी मला काय काय एक्सपेन्सेस करावे लागले. मला आधी जागा विकत घ्यावी लागली, नेक्स्ट मशिनरी विकत घ्यावी लागली, काही वर्कर्स अपॉइंट करावे लागले, इलेक्ट्रिसिटीचं बिल पे करावं लागणार किंवा लागलेलं आहे. तर हे सगळे एक्सपेन्सेस मॅच करायचे आहेत त्या रेव्हेन्यूसोबत. म्हणजेच आपल्याला ॲक्च्युअल इन्कम किती झालेलं आहे तेच तिथे फाइंड आउट करायचं आहे. रेव्हेन्यू मायनस एक्सपेन्सेस इज इक्वल टू इन्कम. तेच आपण इथे मॅचिंग कन्सेप्टमध्ये बघणार आहोत. फक्त रेव्हेन्यू किती झाला आहे ते दाखवायचं नाही आहे, तर त्या रेव्हेन्यू कमवण्यासाठी किंवा तो रेव्हेन्यू कमवण्यासाठी आपल्याला काय ॲक्च्युअली एक्सपेन्सेस करावे लागलेत ते सुद्धा तिथे मॅच करायचे आहेत. ओके, सो विल स्टॉप हिअर टुडे. 3 पार्टमध्ये आपण अकाउंटिंगचे कन्सेप्ट डिवाईड केलेले होते. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आधीच्या 2 त्या पार्ट्सची लिंक दिलेली आहे, ती पण बघायची आहे. जर सगळे कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. ओके, जर काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील तर ते पण कमेंट बॉक्समध्ये इन्फॉर्म करा. ओके, थँक्यू.